पालघर जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे सूर्या नदीने धोकादायक पातळी गाठली असून अनेक गावांना पुराचा वेढा पडला। अशाच गंभीर परिस्थितीत पालघर तालुक्यातील नागझरी गावात पुराच्या पाण्यात अडकलेल्या माय लेकाची तब्बल 10 तासानंतर थरारक सुटका करण्यात आली। सकाळच्या सुमारास नदीच्या पाण्याची पातळी अचानक वाढल्याने माय लेक दोघेही पुराच्या पाण्यात अडकले। आजूबाजूला पाणीच पाणी झाल्याने सुरक्षित ठिकाणी जाण्याचा कोणताही मार्ग उरला नव्हता। अखेर जीव वाचवण्यासाठी त्यांनी जवळील एका झाडाचा आधार घेतला। वाढत्या पाण्याचा वेग, सततचा पाऊस आणि मदतीची प्रतीक्षा यामुळे दोघेही तब्बल 10 तास झाडावरच बसून राहिले। घटनेची माहिती मिळताच स्थानिक ग्रामस्थ, ग्रामपंचायत पदाधिकारी आणि प्रशासनाने तातडीने आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेशी संपर्क साधला। त्यानंतर वसई विहार अग्निशमन दलाच्या जवानांसह आपत्ती व्यवस्थापन पथक घटनास्थळी दाखल झाले। रात्रीच्या अंधारात आणि प्रतिकूल परिस्थितीत स्पीड बोटच्या साह्याने अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने रेस्क्यू ऑपरेशन राबवण्यात आले। पाण्याचा प्रचंड प्रवाह आणि अंधारामुळे बचाव कार्य मोठे आव्हानात्मक ठरत असतानाही जवानांनी धाडस, संयम आणि कौशल्य दाखवत माय लेकाला सुखरूप बाहेर काढले। या यशस्वी बचाव मोहिमेमुळे परिसरातील नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला असून बचाव पथकाच्या धाडसी कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे। जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे नदी नाले दुथडी भरून वाहत आहेत, त्यामुळे नागरिकांनी पूरग्रस्त भागात जाणे टाळावे। नदी काठ किंवा ओढ्यांच्या परिसरात विनाकारण जाण्याचा धोका पत्करू नये, तसेच प्रशासनाच्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे। पुराच्या पाण्याचा वेग क्षणात जीवघेणा ठरू शकतो। स्वतःचा जीव धोक्यात न घालता प्रशासनाच्या सूचनांचे पालन करा। सतर्कता हा सुरक्षिततेचा सर्वोत्तम मार्ग आहे। अशाच ताज्या बातम्यांसाठी आमच्या न्यूज पोलीस रिपोर्टर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका।